हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे छानच असाल. तर आज आम्ही आलो आहोत सातारला, म्हणजेच गावी. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की आम्ही गणेशोत्सव कसा साजरा केला. तर स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलवरती एक्सप्लोर विथ माळवते फॅमिलीमध्ये. चला तर मग बघूया की आम्ही कसं सेलिब्रेशन केलं ते. गणपती बाप्पा म्हणजेच मंगल करता, सुख करता, दुःख हरता आणि आरंभ करता. आणि गणपती बाप्पा मोरयाच्या गजरामध्ये जेव्हा बाप्पा घरी येतात तेव्हा सर्व घर आनंदाने असं भरून जातं. मोदकांचा गोडवा, ढोल ताशाचा नाद आणि भक्तिभावाने केलेली पूजा एक वेगळाच आनंद देऊन जातं. आणि इकडे बाप्पांची संध्याकाळची आरती शेजारी मित्रमंडळी आणि सगळे परिवार यांच्यासोबत शंखनादासह केली जाते. अतिशय सुंदर अशी आरती असते. आणि याच सोबत साजरा होतो तो म्हणजे गौरी आगमनाचा सोहळा. गौरी म्हणजे सौंदर्य, मंगल आणि समृद्धीचं प्रतीक. आणि सर्वांसोबत हा सण साजरा करणं म्हणजे खरंच आनंद तुमचा दुप्पट होतो. आणि काय हो, एकत्र येणं, उत्सव साजरा करणं आणि परंपरा जपणं हाच तर खरा आपल्या संस्कृतीचा अर्थ आहे. आणि वर्षभर तर सगळे आपापल्या कामामध्ये इतके बिझी असतात आणि इतके फक्त सण हेच असतात की ज्या निमित्ताने तुम्ही एकमेकांना भेटता आणि तुमचा आनंद द्विगुणित करता. आलीचा गौरा आहे, आलीचा बाई, अन्नपूर्णेचा पाळी, अन्नपूर्णेचा पाळी, आलीचा गौरा आहे, काट्याच्या पाळी, सुलीबाईचा पाळी, आलीचा गौरा आहे, आलीचा बाई, काट्याच्या पाळी, तर अतिशय थाटामाटात असं गौरी आणि गणपतीचं आगमन आपल्या इकडं होतं. पहिल्या दिवशी गौरीला भाजी भाकरीचा नैवेद्य असतो आणि अतिशय सुंदर अशा वातावरणामध्ये, आनंदामध्ये हा सण साजरा केला जातो. तर तुमच्या इकडे गौरी गणपतीची सजावट कशी असते आणि तुम्ही हा सण कसा साजरा करता नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच गाईज. थँक्यू.